रक्षाबंधन विशेष कुकरमध्ये झटपट आणि सोप्या पद्धतीने रसगुल्ले कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. 25 रसगुल्ले तयार होतात आणि 1 लिटर दुधामध्ये 21 रसगुल्ले तयार होतात. सर्वात आधी पॅनमध्ये दूध घालायचं आणि दुधाला छान एक उकळी आणायची. दुधाला उकळी आली की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये व्हिनेगर आणि पाणी ह्याचं एकत्रित मिश्रण घालायचं आणि दूध फाटेपर्यंत मिसळून घ्यायचं. आता लगेचच एका कापडामध्ये जे पनीर बनवलं आहे ते घालायचं, त्यामधलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आणि स्वच्छ एकदा पाण्याने हे पनीर धुवून घ्यायचं. आता धुतलेलं पनीर चांगलं निथळून झालं की एका मिक्सरमध्ये घालायचं. मिक्सर फक्त 1-2 सेकंद फिरवून घ्यायचं आणि लगेच हे ताटामध्ये काढून चांगलं मळून घ्यायचं. यामध्ये मैदा घालायचा आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं. ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. कुकरमध्ये साखर घालायची, त्यामध्ये पाणी घालायचं आणि चांगली उकळी आणायची. सोबतच 2 हिरवी वेलची घालायची. त्यामध्ये एक एक करून रसगुल्ले सोडायचे आणि थोडा वेळ शिजवून घ्यायचे. नंतर थोडंसं वरून झाकण लावून पुन्हा एकदा शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर कुकरच्या शिट्ट्या काढून रसगुल्ले शिजवून घ्यायचे. पूर्णपणे कुकरची वाफ गेल्यानंतर रसगुल्ले आपले तयार आहेत. तुम्हाला माझी आजची झटपट कुकरमध्ये रसगुल्ले बनवण्याची पद्धत कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याच रेसिपीची सविस्तर कृती, भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी व्हिडिओ खाली एक लहानसं त्रिकोणी बटन आहे, त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. धन्यवाद.